नमस्कार। महिला आणि मुलींच्यावर अत्याचाराचं सत्र थांबता थांबत नाही। बदलापूर येथे घटना घडल्यानंतर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी लोक अक्षरशः रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत। दरम्यान अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या। दिवसाढवळ्या मुली आणि महिलांच्यावर अत्याचार होत असून अजूनही एकाही आरोपीला फाशीची शिक्षा झाली नाही। अशा प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने महिला आणि मुलींच्या पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली असून यामध्ये सरपंच पुत्रानेच मुलीवर अत्याचार केल्याचं समजलं जात आहे। पीडित मुलगी ही रात्री 7:30च्या दरम्यान बसची वाट पाहत उभी असतानाच सरपंच पुत्राने त्या मुलीला घरी सोडतो म्हणून लिफ्ट दिली आणि मार्डी येथील जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केले। अशी धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली असून त्या नराधम सरपंच पुत्राला कुर्रा पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे। पीडित मुलगी ही इयत्ता 9वीमध्ये शिकत असून ती रोजच एसटीने ये-जा करते। नेहमीप्रमाणेच ती शनिवारी एसटीची वाट पाहत उभी होती आणि त्याच वेळी नराधमाने डाव साधला। ज्यावेळी पीडिता गाडीवरती बसली तेव्हा तिने आपल्या पालकांना फोन करून मी घरी येत आहे असं सांगितलं असल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला।